व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा हा रिक्षा चालक काय म्हणत आहे। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या एका तरुणीनं सोशल मीडियावर तिचा अनुभव शेअर केला। तिनं उबरद्वारे कॅब बुक केली होती आणि त्या गाडीची प्रतीक्षा करत असताना एका स्थानिक ऑटो चालकानं तिला विचारलं की तिला कुठं जायचंय। तिनं नम्रपणे सांगितलं की तिला ऑटोची गरज नाही। त्यानंतर त्या ऑटो चालकानं उबरवरील भाडे किती आहे हे विचारलं। तरुणीनं उत्तर दिलं की 160 रुपये आहे। यावर तो ऑटो चालक चिडला आणि म्हणाला, हे खूप कमी आहे, 200 रुपयात चला माझ्यासोबत। जेव्हा तिनं स्पष्टपणे सांगितलं की तिची कॅब आधीच बुक आहे, तेव्हा तो ऑटो चालक अधिक आक्रमक झाला। तरुणीची कॅब स्टेशनवर पोहोचताच त्या ऑटो चालकानं कॅब ड्रायव्हर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली। त्यानं विचारले की 160 रुपयात कुठेही नेण्याचा दर इतका कमी कसा असू शकतो। कॅब ड्रायव्हरने उत्तर दिलं की हे ॲपचे रेट आहेत, यात तुम्ही हस्तक्षेप करू नका। तरुणी कॅबमध्ये सामान ठेवत असताना देखील तो ऑटो चालक त्रास देत राहिला। तो इतक्यावरच थांबला नाही। तरुणी कॅबमध्ये बसताच त्यानं काचा ठोठावत धमकी दिली, तू खराडीत राहतेस ना, भेट तिथे, मी बघतो तुला। तरुणीनं सांगितले की हा अनुभव तिच्यासाठी नवीन नाही। ती एक वारंवार प्रवास करणारी महिला असून पुणे स्टेशनवर तिला अनेकदा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागलंय। तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला काय प्रॉब्लेम आहे? का नाही काढू मी ती बोलला म्हणून बोलते काय काढते तू? मला विचारला काय बोलले नाही कोणाचा काढते तू? व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते ती व्हिडिओ काढ नाही। फोनला हात नाही लावायचा, फोनला हात नाही लावायचा।